श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिना अनेक प्रकारे अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही आनंदाची बातमी मिळू शकते. हा महिना तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी चांगला असेल. तसेच हा महिना तुमच्यासाठी काही बदल घेऊन येत आहे. पण या महिन्यात काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती, फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे. परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असतील आणि 17 ऑगस्ट रोजी ते स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करतील, म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात, जिथे आधीच केतूही आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला घर, वाहन तसेच प्रॉपर्टीविषयी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मंगळ 2 ऑगस्टला मिथुन राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करेल. ही तुमच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. बुध पूर्ण ताकदीने 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत व नंतर 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य व केतू आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी, कायदेशीर बाबी आणि व्यावसायिक करार या प्रकारच्या व्यवहारांमध्ये सतर्क राहायला हवे. गुरुग्रह तुमच्या उच्च राशीत असतील. भाग्यस्थानात असलेली त्यांची दृष्टी ही चांगली ठरेल. शुक्र 1 ऑगस्टलाच कन्या राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. शनी महाराज मीन राशीत म्हणजेच तुमच्या लाभस्थानात वक्री स्थितीत असतील. आत्तापर्यंत सांगितलेल्या ग्रहस्थितीचे परिणाम आपण सविस्तर पाहणारच आहोत, पण एकंदरीतच ग्रहस्थितीचा विचार करता मंगळ, गुरु आणि शनी यांचा चांगला पाठिंबा असेल. आता पाहूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल. महिनाभर राहू तुमच्या 10व्या घरात असेल आणि 10व्या घराचा स्वामी शनी 11व्या घरात वक्री असेल. या व्यतिरिक्त 6व्या स्थानाचा स्वामी शुक्र जवळजवळ संपूर्ण महिनाभर 5व्या घरात असणार आहेत. या ग्रहस्थितीनुसार तुम्ही कामात कोणताही शॉर्टकट घेणे टाळावे, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तसेच तुमचे काम उत्कृष्ट होईल. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही, परंतु तुम्ही कामे सहजतेने हाताळू शकाल. जी कामे इतरांना अवघड वाटतात ती तुम्ही सहजपणे पूर्ण कराल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला एक नवीन संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला असेल. तुमच्या व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसेल. तुम्हाला असे नवीन लोकही भेटतील जे तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे अनुकूल असणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला काही नवीन मार्ग सापडू शकतात, जे तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देतील. 9व्या आणि 10व्या घराचा स्वामी असलेला शनी 11व्या घरात वक्री असल्याने तुम्हाला सातत्यपूर्ण उत्पन्न देईल. संपत्तीचे अनेक स्रोत देखील तुम्हाला मिळणार आहेत. शुक्र देखील महिनाभर 5व्या घरात राहील आणि 11व्या घरावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. गुरु त्याच्या उच्च राशी कर्कमध्ये 3ऱ्या घरात असेल आणि तुमच्या 9व्या, 11व्या आणि 7व्या घरांवर दृष्टी टाकेल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल. तुमचे भाग्य अधिक मजबूत होईल आणि तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. अशा प्रकारे हा महिना तुम्हाला अनेक प्रकारे संपत्ती देऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न करावे लागतील. आता पाहूयात आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला असेल.
पूर्वीच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील, तथापि किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेचे ॲलर्जी किंवा तोंडात अल्सर होऊ शकतात. शुक्र त्याच्या दुर्बळ राशीत 5व्या घरात असेल आणि दुसऱ्या घरातील वक्री शनी आणि मंगळाच्या प्रभावाखाली असेल, ज्यामुळे अपचन, आम्लपित्त आणि आहारासंबंधी समस्या उद्भवू शकतात. तथापि कोणत्याही मोठ्या समस्या अपेक्षित नाहीयेत. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल असेल. शुक्राच्या कृपेने तुमचे प्रेमजीवन पुढे जाईल, परंतु मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे अधूनमधून समस्या निर्माण होतील किंवा वाद होऊ शकतात. विवाहित जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराकडून काही चांगल्या आनंदाच्या बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल. गुरुची उच्च राशीतील उपस्थिती आणि त्याची 7व्या घरावरील दृष्टी तुमच्या समस्या कमी करेल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि बुधाच्या एकत्रित प्रभावामुळे कठोर बोलण्यातून काही लोकांमध्ये कधीकधी संघर्ष निर्माण होऊ शकतो. सकारात्मक कौटुंबिक वातावरण टिकून राहील. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या कौटुंबिक जीवनात विशेषतः समृद्धी आणेल. तुमच्या भावंडांची चांगली प्रगती होईल. तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या आईसोबत काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. तिची प्रकृतीही थोडी नाजूक असू शकते, त्यामुळे आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आता पाहूयात उपाय. कुलदेवीची जास्तीत जास्त उपासना व पूजा करावी. कन्यापूजन करावे किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींना अभ्यासाचे साहित्य द्यावे. एकंदरीतच वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिना सर्वच बाबतीत अनुकूल असेल. नोकरी, व्यवसाय तसेच आर्थिकदृष्ट्या मेहनतीचे फळ देणारा आहे. वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध आणि कौटुंबिकदृष्ट्याही आनंददायक व समाधान वाढवणारा असेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि वृषभ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.